आपण सौर चूल बनवायची का किंवा मग ज्वालामुखीचं मॉडेल? आजोबा ते सगळं जुनं झालं आता. आपल्याला ना काहीतरी नवीन करायला पाहिजे. नवीन? तुझ्या डोक्यात काय सांग मला. आपण स्पेस रॉकेट करूया किंवा AI रोबो. परत जी कल्पना खरंच खूप छान आहे रे, पण या एवढ्याशा साहित्यात हे नाही बनवू शकणार रे आपण. पण आजोबा मला तेच तेच करून ना खूप बोर झाले. आपण ना असं काहीतरी करूया ना जे खरंच वापरता येईल. हे वरद, हे बघ तुला तर माहिती आहे सध्या जगात सगळीकडे इंधनाचा तुटवडा आहे. आपल्या सरकारने आपल्याला सांगितलंय की इंधन जपून वापरा, हो की नाही? बघ आपण एखाद्या नैसर्गिक स्रोतापासून वीज निर्मिती होईल असं मॉडेल केलं तर. पण मग आपण काय करणार? पवन चक्की? हा पवन चक्की तर आजोबा मागेच केलेली ना आपण. ठीक आहे, मग दुसरा काहीतरी विचार करूया. मला एक सांग, असा कुठला नैसर्गिक स्रोत आहे जो सगळीकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्यापासून ऊर्जा निर्मिती होऊ शकते? सूर्य. बरोबर. तुला तर माहिती आहे की सूर्याच्या उष्णतेपासून सौर ऊर्जा निर्माण होते. पण समजा आपल्याला याच्याबद्दल काही प्रोजेक्ट करायचं असेल तर सोपं नाही. यावर अभ्यास करावा लागेल, खूप वाचावा लागेल तुला. आजोबा चालेल, मला मला आवडेल. ठरलं. मग आपला प्रोजेक्ट असणार आहे सूर्याच्या उष्णतेपासून वीज निर्मिती. चालेल. हो ना, का चांगलाच ताप चढलाय तुला. हो तू 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 थांब, तू बस आधी, सावकाश बस बस. हो ना, आता मला वाटतं की माझीच सगळी चूक आहे. उगाच तुला या इलेक्शनच्या गडबडीत भडकवलं. मला माहिती असं ना की तू इतकी हळदी तर खरंच या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत नसतं केलं मी तुला. म्हणजे मला कळतंय ना की लोकांचे प्रश्न ऐकून तुला खरंच खूप त्रास होतो. मी काय म्हणतो, ऐक, आपण हे सगळं थांबवूया आता प्लीज. का थांबूया? कारण मी फक्त बाहेरून काळजी घेऊ शकतो तुझी, की भावनेने उन्हात जाऊ नये, तिने जास्त चालू नये. पण लोकांचे प्रश्न ऐकल्यावर तुझ्या मनाला जो त्रास होतोय त्याचं मी काय करू? आणि हे बघ, या सगळ्याचा परिणाम आपल्या बाळावर सुद्धा होणार आहे. सिद्धिराज, त्याचा परिणाम आपल्या बाळावर होणार असेल तर चांगलंच आहे ना. हा, म्हणजे आपल्या बाळाला पोटात असल्यापासूनच लोकांच्या प्रश्नांची जाणीव होईल. ते एक सजग नागरिक म्हणून जन्माला येईल. तुम्हाला माहितीये का, आईनं बाळाला पोटात असल्यापासूनच संस्कार देण्यासाठी चांगलं वाचायला हवं, चांगलं ऐकायला हवं असं म्हणतात. मग जर का माझ्या कामामुळे त्याच्यावर समाजकारणाचे संस्कार होणार असतील तर मला त्यात आनंदच आहे. हे बघा, आपण श्रीमंत आहोत म्हणून आपल्या बाळाला जगातल्या दुःखांपासून लांब नाही ठेवू शकत. बाकी श्रीमंत लोकांसारखं आपणही समाजातल्या दुःखांकडे पाठ फिरवली तर कसं चालेल सिद्धिराज? आणि माझं बाळ सिद्धिराज गाडे पाटलांचा वसा घेऊन जन्माला येणार आहे. मग ते सुद्धा त्यांच्यासारखंच धडाडीचं, सगळ्यांबद्दल प्रेम असणारं, आदर असणारं आणि सत्यासाठी लढणारं असलं पाहिजे ना. विश्वा, विश्वा थांब ना रे. विश्वा प्लीज थांब. दादा सिगरेट द्या ना. काय करतोयस हे? सिगरेट ओढायला लागलायस तू आता? डोंट टेल मी विश्वा, आपल्या भांडणाच्या स्ट्रेसमुळे तू हे असं वागतोयस. एक्सक्यूज मी, हे विचारणारी तू कोण आणि काय येतेस मागे मागे माझ्या? विश्वा, विश्वा, विश्वा थांब. विश्वा थांब ना. विश्वा थांब. हे बघ, तुला ना माझ्याशी बोलावंच लागेल. तू ना डोक्यात जातोयस आता माझ्या. डोक्यात जातोय ना, मग काय येतेस माझ्या मागे? कारण तू माझ्याशी बोलत नाहीयेस. मला बोलायचं पण नाहीये. का काय झालं? हा मुलगा का तुम्हाला त्रास देतोय का? हो, त्रासच देतोय हा मुलगा मला. जानू, हे बघ, रस्त्यात तमाशा नको.
तू सांग, खरी सांग. नाही जाणार मी. काय केलं त्याने? या मुलाने मला प्रॉमिस केलं होतं पण ते प्रॉमिस पाळत नाहीये हा आता. हे बघ जान, उगाच ना खोटं बोलू नकोस. काय खोटं बोलतेय मी विश्वा? सांग ना काय खोटं बोलतेय? केलं नव्हतंच का तुम्हाला प्रॉमिस? कसलं प्रॉमिस? काय रे, लग्नाचा आमिष दाखवून तिला फसवतोच काय रे? तुझ्यासारख्या मुलांना आहे ना चांगलीच अद्दल घडवली पाहिजे. नाही 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 दादा, तुमचा गैरसमज होतोय काहीतरी. नाही, कसला गैरसमज? कोणी कोणाला फसवलं हे सांग ना. दादा, हिने मला फसवलंय. कारण ज्याने हिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्याच्याशीच लग्न केलं हिने. काय चाललंय? नक्की कोण कोणाला फसवतोय काहीच कळत नाहीये. कुठे यांच्यामध्ये पडतोय. चला. विश्वा, खरंच असं काही नाहीये. प्लीज एकदा समजून घे ना मला प्लीज. का घेऊ समजून? आणि मला सांग, काय पॉइंट आहे समजून घेण्यात? आहे तू त्या जयंत सारखी होत चालली आहेस. तुलाही वाटतं की कोणालाही कसंही मॅन्युप्युलेट केलं की आपलं म्हणणं खरं करता येतं, पण तसं होत नाही जानू. कधी कधी तर मला प्रश्न पडतो, अगं हे असं वागून स्वतःला आरशात कशी काय बघू शकतेस तू? विश्वा, किती भयंकर बोलतोयस तू हे. नाही, मी आता नक्की काय करू म्हणजे तुझी खात्री पटेल की मी हे सगळं मुद्दाम नाही केलं. विश्वा, मी खरंच सांगते, मी जयंतशी लग्न फक्त आणि फक्त त्याला धडा शिकवण्यासाठीच केलंय. हा, हे बघ, मला मान्य आहे माझी ही चूक झाली की हे सगळं मी तुला आधीच सांगायला हवं होतं, पण नाही सांगू शकले. पण त्यासाठी तू आता एवढी मोठी शिक्षा देणार आहेस का मला? तू माझ्याशी बोलत नाहीयेस म्हणून जीव गुदमरतोय माझा. गुदमरतोय? तुझ्या डोळ्यांसमोर जानू माझा जीव गुदमरत होता. माझ्या सगळ्यात जवळची मैत्रीण चूक करते म्हणून त्रास होत होता. पण तू काय केलंस? ऐकलंस माझं? नाही, माझ्या कानाखाली वाजून मला हकलून दिलंस तू. आठवतंय ना? सांगितलं ना माझं जयंत सरांवर प्रेम आहे आणि त्यांचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. आता आम्हा दोघांमध्ये दुसरं कुणीही येऊ शकत नाही. निघ. विश्वा, विश्वा ऐक ना. विश्वा, विश्वा. जरा 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 थांब ना बाळा. ते मला ते जयंतरावांना पण ह्याच्यात घ्यायचंय. ते कसं घेता तू? मला पुढे माहिती मागच्या वेळेला नाही का तुम्ही केलं होतं? हो, मागच्या वेळेस वरच मी मला करून द्या मला सांगितलं तुम्ही. होतं. मला अरे, करून द्या म्हणजे कसं? तुम्ही आधी नीट धरा फोन. मलाही माहित नाही कुठलं बहुतेक ऐका. अरे बापरे. हा, घे, झालं. काका, तुम्ही म्यूट केलंय, म्यूट. माझा आवाज का येत नाही? अरे बोलते ही, आवाज कसा येणार नाही? अरे आता बोललो. तुम्ही काहीतरी गडबड केली बघा जरा तरी तुम्ही तो आता. सांगत होतो मला माहित नाही. तुम्ही आता काय आधी तो आवाज तर जाईल असं बघा ना. काय झालं? मला काय माहिती कुठलं आता म्यूट. परत एकदा दाबा ते. आला बघ. माहितीये मला सगळं. मी आता जरा तुला परीक्षा फोनची घेतली. मारामारी करताय हो. काय चाललंय? आवाज आल्याशी कारण ना. ऐक ना बाळा, हे ना उगाच नुसती बडबड करतायत. मला जयंतरावांना ना तसं याच्यामध्ये घेता येत नाहीये. जरा ते काय म्हणतात ते ग्रुपचा कॉल असतो नाही का तसं. तर जरा तू घेतोस का त्यांना? हाय काय काकू काकू ऐक, मी करतो जयंतला. एक मिनिट दे. झालं.